जीवनविद्या सांगते, श्रीमंतीची उपासना करा. श्रीमंतीची उपासना करायची म्हणजे उद्योगाची उपासना करायची. म्हणून उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत. सर्वात मोठा योग. मला ते विचारलं कुठला उद्योग, आणि तुम्ही काय समजता? योग आणि योगी जो हिमालयात बसलेला आहे, नाक धरून डोळे मिटून आणि मौन स्वीकारून, आणि ऐकायला तर काहीच नाही, कारण काहीच तिकडे कोणीच नाही. आता मला तुम्ही सांगा, आपल्याला देवाने हे सर्व जे दिलेलं आहे त्याचा वापर करायचा का त्याला बंद करून ठेवायचं? गंमत अशी आहे की डोळे आपल्याला दिलेले आहेत. बघा, डोळ्याची जी रचना आहे ना ती बहिर्मुख आहे. कानाची रचना बहिर्मुख आहे. तोंडाची रचना बहिर्मुख आहे. नाकाची रचना बहिर्मुख आहे. आणि आपल्या ठिकाणी ही जी त्वचा आहे ती बहिर्मुख आहे. हे जर आपण सगळं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की भगवंतानी आपल्याला असं शिकविलेलं आहे की तू जग बघायला शिक, तू विश्व बघायला शिक, आणि विश्वामध्ये मी कसा भरलेला आहे हे तू समजावून घे. पण आपण हे करतो का? आपण काय करतो? आपण नेमकं ह्याच्या उलट करतो. आपण नेमकं ह्याच्या, संतांनी सांगितलं, हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर सांगितलेलं आहे. तो ज्ञानी आणि तो भक्त जो हे समस्तही श्री वासुदेव. वासुदेव म्हणजे काय? समस्त सर्वामध्ये जो वास करतो तो वासुदेव सर्वामध्ये. आणि म्हणून भूतमात्र, सगळ्या संतांनी एक शब्द वापरलेला आहे सुंदर, भूतमात्र. जे भूतमात्र आहे त्यामध्ये भगवंत आहे हे तू पाहायला शिक, हे तू पाहायला शिक. पण आम्ही ते पाहतो का? आम्ही ते पाहत नाही. आम्ही डोळे मिटून बसतो, कानामध्ये दडी घालतो. काय काय लोक असे आहेत, कानात ऐकू जाऊ नये ना, ती मुलं गडबड करतात वगैरे, म्हणजे घरात असेल तर कानामध्ये काय ते बोळे घालतो. तोंड मौन, काय काय लोक असे मौन काढतात, कळलं की नाही? आणि मौन करतात आणि खुणाने काय काय सांगत राहतात. अरे बाबा, खुणा करण्यापेक्षा सरळ बोल ना. त्याला पाणी पाहिजे असेल तर तो असं म्हणतो. आता असं म्हणजे ह्याला काय पाहिजे समजायचं? असं म्हटल्यानंतर काय समजायचं? ह्याला दारू पाहिजे का पाणी पाहिजे का दूध पाहिजे? सांगायचा मुद्दा असा, बोललास तर काय मरशील. म्हणून मौन कशाला म्हणतात हे जीवनविद्या सांगते. जरुरीपुरतं बोलणं म्हणजे मौन. जरुरीपुरतं उगीच बडबड बडबड बड करतो आहे ते करू नकोस. जरुरीपुरतं बोललंस ना त्याला मौन असं म्हणतात. म्हणून मौन जर तुला करायचं असेल आठवड्याचा एक दिवस, फक्त जरुरीपुरतं बोल. मग पाणी पाहिजे म्हण ना, पाणी पाहिजे, मग हे असं असं कशाला? कळलं की नाही? ते सांगायचा मुद्दा असा की आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपली इंद्रिय बहिर्मुख आहेत. आणि ही जी बहिर्मुख आहेत त्याच्यामध्ये एक योजना आहे. बघा, परमेश्वराचं काय कौतुक करू मी? परमेश्वराचं कौतुक करायला माझ्याजवळ शब्द नाही. इतका परमेश्वराचं कौतुक करण्यासारखं आहे की परमेश्वराने आपल्याला हे सर्व जे दिलेलं आहे, डोळे काय, कान काय, नाक काय, त्वचा काय, जीभ काय, एक एक इंद्रिय आपल्याला असे दिलेलं आहे. म्हणून शरीर साक्षात परमेश्वर हा मी जो विषय मांडलेला आहे त्याचं कारण हे, आम्हाला त्याची किंमत नाही, कारण फुकट मिळालं ना. फुकट मिळालं म्हणून आम्ही सांगतो, बाबा फुकट पुस्तक देऊ नको. पुस्तक फुकट दिलं की तोही फुकट गेला आणि ते पुस्तकही फुकट गेलं. म्हणून त्याला विकतच दे. कळलं की नाही? सांग, माझ्या सद्गुरूंची आम्हाला आज्ञा आहे, फुकट द्यायचं नाही, म्हणजे तुम्ही सुटलात. असो, सांगायचा मुद्दा असा की उद्योग हा सर्वात मोठा योग आहे हे आपण विसरूनच गेलो. उद्योग हा सर्वात मोठा योग आहे हे आपण विसरूनच गेलो. ह्या शरीराचा वापर करायचा आहे, डोळ्यांचा, कानांचा, नाकाचा, जिभेचा, हाताचा, पायाचा. तू वापर कर
आणि उद्योग करायचा म्हणजे हात आणि पाय हे सर्वात महत्त्वाचं. हात आणि सगळंच महत्त्वाचं, सगळं ए टू झेड सगळंच महत्त्वाचं, पण हात आणि पाय त्यातल्या त्यात. तुका म्हणे त्यातल्या त्यात का हे जे हात आहेत ना, हे हाताची सुद्धा रचना बघा, योजना बघा, प्रमाण बघा, अचूकता बघा, सहजता बघा. मी याच्यावर जास्त बोलत नाही कारण वेळ नाही. म्हणून तुम्हाला महत्त्वाचं जेवढं मला सांगता येईल तेवढं मला सांगायचा मुद्दा, हे जे हात आहेत या हाताबद्दल आपल्या वाडवडिलांनी फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, मध्यमे सरस्वती, करमुले गोविंदम, प्रभाते करदर्शनम. किती सुंदर सांगितलं आहे. अरे तुझ्या हातात लक्ष्मी आहे, तुझ्या हातात सरस्वती आहे, तुझ्या हातात गोविंद म्हणजे विष्णू आहे. आता तुला काय कमी आहे? तुला काय कमी आहे? पण जे तुझ्या हातात आहे ना त्याचा तू वापर कर, म्हणजे ती लक्ष्मी प्रसन्न होईल, सरस्वती प्रसन्न होईल आणि विष्णू तोही प्रसन्न होईल. आणि म्हणून लक्ष्मी प्रसन्न व्हायला पाहिजे, हाताचा उपयोग कर. लक्ष्मी प्रसन्न व्हायला पाहिजे तर बुद्धीचा वापर कर. आणि विष्णू प्रसन्न व्हायला पाहिजे असेल तर विष्णू याचा अर्थ काय? विष्णू याचा अर्थ अणू आणि रेणू ह्याच्यामध्ये सुद्धा जो प्रवेश करू शकतो, विश टू एंटर, जो प्रवेश करू शकतो त्याला विष्णू असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा, जो सर्वत्र भरलेला आहे तो विष्णू. आणि म्हणून सर्व जग तुझ्यावर प्रसन्न होईल, जग प्रसन्न होईल. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुझ्या हातात सर्व आहे, तुझ्या हातात सर्व आहे, पण ह्या हाताचा उपयोग केला पाहिजे. या हाताचा जर उपयोग केला नाही आणि तुझी जर गुहेत जाऊन बसला ध्यान करत, तर ते ध्यान कोणाच्याच उपयोगी पडत नाही. ते ध्यान कोणाच्याच उपयोगी पडत नाही. एखादा धोंडा, एवढा मोठा धोंडा इकडे आहे आणि हा ध्यान करत बसलेला आहे, काय दोघांमध्ये फरक आहे? त्या दगडाचा कोणाला उपयोग नाही आणि ह्याचा कोणाला उपयोग नाही. मला सांगायचा मुद्दा असा की देवाने तुम्हाला ही जी इंद्रिय दिलेली आहे ती बहिर्मुख आहे, त्याची रचनाच बहिर्मुख आहे. आणि म्हणून देव आपल्याला सांगतो विश्व बघायला शिक आणि विश्वामध्ये जे चाललेलं आहे ते बघायला शिक, ते कसं चाललेलं आहे ते बघायला शिक आणि तू त्याच्यातून काय शिकायला पाहिजे ते शिक. आपण ते करतो? आपण ते करत नाही. आणि म्हणून विश्वामध्ये काय चाललं आहे बघा. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. प्रकाश देतो म्हणजे काय? आनंद देतो. तो आपल्याला प्रकाश देतो म्हणजे काय? आनंद देतो. वृक्ष आपल्याला फळं देतात म्हणजे काय देतात? आनंद देतात. आता आंब्याचे दिवस आले, आंबा म्हटल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. काय आंबा कोण देतं? वृक्ष. वृक्ष तुम्हाला आंबा देतो, फळं देतात वृक्ष, सावली. वृक्ष काय काय करतात म्हणून सांगू. म्हणजे वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार, असा जीवनविद्येने एक नवीन सिद्धांत मांडला. वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार. त्या शंकराने कधीतरी विष घेतलं आणि जगाला अमृत दिलं, कधीतरी. पण हे जे वृक्ष आहेत ते दररोज, दर दिवशी, दर क्षणाला तुम्हाला ऑक्सिजन रूपी अमृत देतं आणि कार्बन डायऑक्साईड रूपी विष आपल्याजवळ ठेवतं. म्हणून वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार असं मी म्हणतो. ह्या वृक्षाचं काय वर्णन करावं? वृक्षावरच प्रवचन करायला पाहिजे, इतकं वृक्षाचं महत्त्व आहे. पण आम्हाला कळतं का वृक्षाचं महत्त्व? आम्हाला नाही कळत. आणि म्हणून वृक्ष आपल्याला फळं देतात, सावली देतात आणि काय 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 देतात. त्याची सगळ्यांची यादी मी करत नाही. सागर, समुद्र आपल्याला सागराचं पाणी खारट पण गोड पाण्याच्या रूपाने तो आपल्याला गोड पाणी देतो. पाण्याशिवाय आपण राहू शकू? पाणी नाही तर जीवन नाही अशी अवस्था आहे. तो सागर आपल्याला पाणी देतो, गोड पाणी देतो, गोड पाण्याच्या रूपाने आनंद देतो. पृथ्वी आपल्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते आणि तुम्हाला काय भरपूर देत असते. रात्र देते, दिवस देते, निरनिराळे ऋतू देतात. काय 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 ही पृथ्वी
तुम्हाला देऊन राहिलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की हे सर्व तुम्हाला देऊन राहिलेले आहेत. पृथ्वी तुम्हाला देते, पाणी तुम्हाला जीवन देते, म्हणून त्याला पाण्याला जीवन म्हणतात. प्रकाश म्हणजे सूर्य तुम्हाला जीवन देतो. हवा वायू तुम्हाला जीवन देतो, हवा नाही तर संपलं सगळं. आणि आकाश, त्या आकाशाच्या पोटामध्ये आपण सर्व आहोत. आणि म्हणून आकाश किती मोठं आहे, गणपतीचं पोट मोठं आहे म्हणून म्हणतात. त्याचं कारण ते आहे. गणपतीचं मोठं म्हणजे काय, अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये, तो नायक म्हणजे विनायक. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर हे आकाश आहे, त्या आकाशाच्या पोटात आपण सर्व आहोत. आकाशाच्या पोटात आपण सर्व A to Z आकाशाच्या पोटामध्ये आहे. हे सगळं आपल्याला देऊन राहिलेलं आहे. हे सगळे आपल्याला देऊन राहिलेलं आहे. आणि मी खूप यादी केली असती पण ती यादी करत नाही. थोडक्यात आपण जर डोळे उघडले आणि संबंध विश्वामध्ये जर पाहिलं तर विश्वाकडून, परमेश्वराकडून, तर विश्व याला ज्ञानेश्वर महाराज आता विश्वात्मके देवे असं म्हटलेलं आहे. विश्वी ठसावला तो विठ्ठल, म्हणूनही विठ्ठल विठ्ठल बोला. असा हा जो विश्वंभर जो विश्वामध्ये आहे त्या विश्वाला तुम्ही पाहायला शिका, त्याला पाहायला शिका डोळे भरून. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सारून या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्या विश्वंभराला, त्या जगदीशाला, जगात विश्वात डोळे भरून पाहायला शिका. कशाला डोळे मिटता, कशा डोळे मिटता. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे सर्व आपल्याला जे दिलेलं आहे ना, त्याच्यातून आपल्याला काय कळतं आहे की विश्वामध्ये सगळे आपल्याला देऊन राहिलेलं आहे. आणि आपण त्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहोत. म्हणून आपण सुद्धा दुसऱ्यांना देत राहिलं पाहिजे, हा त्याचा सिद्धांत. आता तुम्ही म्हणा आम्ही काय द्यायचं हो, आमच्याजवळ देण्यासारखं काहीच नाही. गंमत अशी आहे, सुख द्या सुख घ्या, निसर्गाचा नियम आहे. तू देशील तर तू घेशील, तू जर दिलंसच नाही तर तू घेऊ शकणार नाही, लक्षात ठेव. म्हणून दे तर तुला घेण्याचा अधिकार आहे. तू द्यायला शिक. तुला जे काही देता येईल ते तू द्यायला शिक. जे तुला देता येणं शक्य आहे ते तू दे, जे शक्य नाही ते देऊ नको. आता काही लोक म्हणतील बाबा वामनराव आमच्याजवळ ज्ञानच नाही तर लोकांना मी ज्ञान कसं देणार, आमच्याजवळ अधिकार नाही तर लोकांना मी नोकऱ्या कशा देणार, आमच्याजवळ जर पैसा नाही तर आम्ही लोकांना काय देणार. ठीक आहे, तुम्ही हे देऊ नका, पण निदान तुम्ही लोकांचं भलं होऊ द्या, लोकांचं कल्याण होऊ द्या, लोकांचं भरभराट होऊ द्या. हे तर म्हणायला तर तुझं काय अडचण नाही ना. ह्याला किती पैसे पडतात, याला एक पैसासुद्धा खर्च नाही, एक नया पैसासुद्धा नको हे म्हणायला. आणि म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड मुखात अखंड राहावे. ही प्रार्थना जर तुम्ही म्हणत राहिलात तर त्या प्रार्थनेमध्ये जे आहे ना ते तुम्हाला मिळेल. मिळेल म्हणजे मिळालंच पाहिजे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. ॲक्शन तशी रिॲक्शन, तुमची जशी ॲक्शन तशी रिॲक्शन, तुमची जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि बघा तुम्ही रस्त्यावरून चालताना काय रे असं जर कोणी म्हटलं तर तुम्ही काय म्हणता, काय हो म्हणता, काय तुम्ही म्हणता काय रे. त्याने जर खालचा आवाज काढला तुम्ही आणखीच वरचा काढता. ॲक्शन तशी रिॲक्शन. पण तुम्हाला रस्त्यातला माणूस भेटला, काय गोविंदराव कसं काय ठीक आहे ना, मग तुम्ही म्हणा काय रे काय असं म्हणता का नाही. मग तुम्ही पण तेच विचारता काय गोविंदराव कृष्णराव सगळं व्यवस्थित चाललं आहे ना. तुम्ही जे तुमची ॲक्शन जशी तशी रिॲक्शन. आणि म्हणून तुमची ॲक्शन अशी असली पाहिजे की रिॲक्शन तुम्हाला चांगली मिळालीच पाहिजे. ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुमचं नुकसान न होता, तुम्हाला काही त्रासात न टाकता जर तुम्ही दुसऱ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. कमीत कमी एक म्हणजे शुभचिंतन आणि दुसरं म्हणजे शुभ बोलणं. आता तिळगुळ घ्या, गोडगोड बोला.
आहे ना आजचा दिवस. आता सांगावं लागतं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सांगावं लागतं. कारण का आयुष्यभर कडू बोलतो. म्हणून आमच्या पूर्वजांनी एक एक जे सण काढले त्याचं कारण आहे, तुम्हाला आठवण करून देतं, बाबा रे वर्षभर तू कडू बोललास, चूक केलीस, आता आजपासून तरी गोड बोल. पण आजच्या दिवशी तो बोलतो गोड, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, म्हणजे तुम्ही बोला. एका मी माणसाला विचारलं, अरे तू आता काय सांगितलं, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, आणि पाठ फिरल्याबरोबर तू आता कडू बोलायला लागलास. अहो मी त्याला सांगितलं तिळगुळ घ्या आणि गोड बोला, मला सांगितलेलं नाही. असं सांगायचा मुद्दा असा आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सांगावं लागतं. म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्ही 2 गोष्टी सहज करू शकता. 3 गोष्टी तुम्ही सहज करू शकता. शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं. 3 गोष्टी तुम्ही सहज, कष्ट न होता, खर्च न होता सहज करू शकता. आणि या जर 3 गोष्टी तुम्ही सहज केल्या ना, तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. सर्व काही तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही यश मागा यश मिळेल, समृद्धी मागा समृद्धी मिळेल, सुख मागा सुख मिळेल, सगळं तुम्हाला मिळेल. आरोग्य पाहिजे आरोग्य मिळेल, सगळं तुम्हाला मिळेल. फक्त एवढं एकच करायचं, कळलं की नाही. आणि म्हणून दुसऱ्यांना तुम्ही काय देता ते तुमच्याकडे बुमरँग होऊन परत येतं, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात, द गुड यू डू टू अदर्स कम्स बॅक टू यू इन लाईक मेजर, अँड द इव्हिल यू डू रिटर्न्स टू यू बाय द लॉ ऑफ युअर ओन माइंड. असं म्हटलं की तुम्ही दुसऱ्यांना जे देता, इव्हिल और गुड, ते तुमच्या ठिकाणी बुमरँग होऊन परत येतं. कळलं की नाही. आता तुमच्या ठिकाणी बुमरँग होऊन परत येते तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही द्यायचं काय, हे कोणाच्या हातात आहे, तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही सुखी जीवनाची गुरु किल्ली दिलेली आहे आणि निसर्गाच्या नियमाला धरून ती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कधीही अन्यथा होणार नाही. निसर्गाचे नियम हे नेहमी बिनचूक असतात, ते शाश्वत असतात आणि ते वैश्विक असतात. हे लक्षात ठेवा की बुवा निसर्गाचे नियम अमक्याला वेगळे आणि तमक्याला वेगळे असं नाही. तो कुठल्या राष्ट्रातला त्यांना वेगळे, ह्या राष्ट्रातले असं नाही. जगातील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रातील लोकांना, सर्व धर्मातील लोकांना निसर्गाचे नियम सारखे. म्हणून तू जे करशील ॲक्शन, त्याप्रमाणे रिॲक्शन. मग तू करायचं काय, तू ठरव. आणि म्हणून आपण एकच ठरवायचं, मी करीन ते चांगलंच करेन. आणि चांगलं काय, शुभचिंतन. शुभचिंतन करणं उत्तम, पैचा खर्च नाही. शुभ इच्छा करणं उत्तम, पैचा खर्च नाही. शुभ बोलणं पैसा खर्च नाही, पण सर्वात उत्तम. आणि हे जर तुम्ही केलंत ना, तर शुभ आचार म्हणतात ना, ते तुमच्या हातून आपोआप घडायला लागेल, आपोआप घडायला लागेल. आणि म्हणून या 3 गोष्टी, ज्याला पैसा खर्च नाही, त्या तर तुम्ही करू शकता की नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको, कुठे यायला नको. शुभचिंतन करणं, शुभचिंतन करणं म्हणजे काय तेही सांगतो. ते शुभचिंतन म्हणजे काय हे आपण आता नीट समजावून घ्या. एके ठिकाणी इंग्लिशमध्ये असं म्हटलं आहे, थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंटीज. ह्याचा अर्थ असा की ज्याने तुझ्यावर उपकार केलेले आहेत, तुला सहकार्य दिलेलं आहे, तुला मदत केलेली आहे, त्या सर्वांचं आभार मान आणि मनापासून आभार मान. कळलं की नाही. आणि तुझा जीवनामध्ये जे काही चांगलं 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 मिळालेलं आहे त्याबद्दल देवाचे आभार मान. कळलं की नाही. म्हणजे एके ठिकाणी देवाचे आभार सांगितले, दुसऱ्या ठिकाणी ज्याने तुला काय ना काहीतरी चांगलं दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे वगैरे, त्यांचं तू शुभ चिंतन कर, त्यांचं तू आठव कर, त्यांनासुद्धा तू आभार मान. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. पण आपण जर लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं अशी जर इच्छा केली, असं जर चिंतन केलं, असं जर बोललो, तुम्हाला आश्चर्य वाटेल इतके चमत्कार
तुम्हीच करू शकता तुमच्या जीवनात. त्यासाठी कुठल्या बुवाकडे जायला नको आणि कुठल्या बाबाकडे जायला नको. हा चला की ते चमत्कार पाहायला काही नको. तुम्हीच चमत्कार करू शकता. फक्त मी सांगतो एवढं करा. आणि आजपासून नव्हे आतापासून असं तुम्ही ठरवा की मी आजपासून नव्हे आतापासून शुभचिंतन करणार. कारण कल करे तो आज करे, आज करे तो अभी करे. म्हणून हे जे चिंतन आहे, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझं नाव मुखात राहू दे. हे तू जर सतत म्हणत राहशील ना की त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ना ते सर्व तुला प्राप्त होईल. कारण आपण जे चिंतन करतो म्हणजे आपण त्यांना आमंत्रण देतो. इन्व्हिटेशन म्हणतो की नाही. तुम्ही लग्नाचं आमंत्रण करता की नाही. लग्नात तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड पाठवता किंवा स्वतः घेऊन जाता आणि लग्नाला या, मग आमंत्रण केलं की आपण जातो, आमंत्रण केलं नाही तर जात नाही. तसं चिंतन करणं म्हणजे आमंत्रण करणं. आमंत्रण करणं कोणाला, ज्याचं चिंतन करतं त्याला. म्हणून जर भूताचं चिंतन केलं, भूताचं, आमच्या कोकणामधल्या लोकांना भूतच जास्त आठवतात, कळलं की नाही. भूताचं चिंतन केलं, भूत. कोणी जीवनामध्ये मुलं नापास व्हायला लागली, नवरा बायकोची भांडणं व्हायला लागली, कोणीतरी करणी केलं चिंतन, कोणीतरी करणी केली. हा चालला करणी केली म्हणून, कोणी करणी केली म्हणून बुवा भावाला विचार चालला. तो मनाला येईल ते ठोकून देतो, तो मनाला येईल ते ठोकतो. आमचा एक नातेवाईक, आता हल्ली गोष्ट म्हणून सांगतो, माझा एक अगदी जवळचा नातेवाईक, कळलं की नाही, तो झाला बुवा, बाबा झाला तो. ह्या रांका मोठा त्याच्या दारात, कळलं की नाही. आणि त्याला विचारायचे प्रश्न, व आमच्या घरामध्ये मुलं नापास होतात का, मग तो सांगायचा अमुक. मग आमची नवरा बायकोची भांडणं होतात का, मग तो काहीतरी सांगायचं. एक दिवस माझा नातेवाईक जवळचा असल्यामुळे मी त्याला विचारलं, मला माहीत होतं पण मी उगीच त्याला विचारलं, काय रे तू हे सांगतोस ते काय सांगतोस, कसं सांगतो. तू मला म्हणाला सोपं आहे. म्हणाले काय नाही, सोपं आहे म्हणाले. काय म्हणाले, काय आहे, आता कोणी मला विचारलं, नवरा बायकोची भांडणं होतात, कळलं की नाही. मग मी असा उगाच डोळे मिटल्याचं सोंग करतो आणि आदेश मला काहीतरी मिळतोय असं सोंग करायचं. ते ढोंग आणि हे सोंग. आणि पाठीमागे असा काहीतरी एक मोठा फोटो लावलेलाच असतो कोणाचा तरी. मग तिथून आता मला आदेश येतो आहे असं नाटक तो करतो. आणि मग तो मला सांगतो, मला प्रश्न विचारला ना की त्यावेळेला माझ्या मनात जे येईल ना ते मी ठोकून देतो. मग आता कोणी विचारलं, व मुलं नापास का होतात, मला आलं विचार, गोंधळ घातला नाही, गोंधळ घातला नाही. नवरा बायकोची भांडणं का होतात, करणी केली, ठोकून द्यायचं म्हणाले, कळलं की नाही. प्रत्येक वेळेला वेगवेगळं सांगायचं. अशी ठोकाठोकी चाललेली असते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही आपले फसता. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे आहे ना, आता मी गेलो होतो सोलापूरला एकदा, तर सोलापूरला गेलो होतो आणि तिकडे एक बाई माझ्या भेटीला आली, कळलं की नाही. ती बाई भेटीला आली ना तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, ही जी बाई तुमच्या भेटीला येते ना तिच्या अंगात येतं म्हणाले, आणि लोकांच्या प्रश्नाला ती उत्तरं देते. मी म्हटलं ठीक आहे. माझ्या भेटीला आल्यानंतर माझ्यासमोर बसली. मला म्हणाले, महाराज मला तुम्हाला काही विचारायचं आहे, तुम्ही मला मार्गदर्शन कराल का. मी म्हटलं, अरे मला तुम्ही काय विचारणार, तुम्ही लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवता, तुमच्या अंगात येतं असं मी ऐकलेलं आहे. मला म्हणाले, काय हो महाराज, कसलं अंगात आणि कसलं काय, ते सगळं नाटक म्हणाले. तिने सांगितलं मला. म्हणाले काय नाही, त्यांचं सामान होतं मी टाकून येतो. आता दुसरी आणि एक गोष्ट सांगतो. आता हे आलेलं आहे म्हणून सांगतो. आमचे एक शिष्य डॉक्टर आणि त्यांची पत्नी डबल ग्रॅज्युएट, दोघे एकदा कोकणामध्ये एका देवळामध्ये गेले, कोकणातल्या एका देवळामध्ये गेले. तिकडे कौल लावण्याचा प्रकार चालला होता. कौल लावण्याचा प्रकार चालला होता. खूप गर्दी होती. हे डॉक्टर आणि त्याची बायको एका कोपऱ्यात बसून ते सगळं बघत होते.
थोड्या वेळाने सगळी मंडळी निघून गेली. सगळी मंडळी निघून गेल्यानंतर राहायला फक्त तो भटजी आणि हे दोघे. ह्यांनी विचारलं आमच्या डॉक्टरांनी की का हो भटजी बुवा, हे तुम्ही हे सगळं जे करता यात खरोखर अर्थ आहे का हो? त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला, तुम्ही वामनराव पैंचे शिष्य आहात का म्हणून. त्याने सांगितलं हो. मग यात काय अर्थ नाही म्हणाले. ते सरळ सांगितलं यात काय अर्थ नाही म्हणून. हे मी काय सांगतोय तुम्हाला, पण तुम्हाला ते खरंच वाटत नाहीत. तुम्हाला असं वाटतं आम्ही वामनराव उगीच काहीतरी सांगतात म्हणून. मी कुठल्याही गोष्टी कल्पनेतल्या सांगत नाही किंवा पुराणातल्या सांगत नाही. ज्या घडलेल्या गोष्टी ज्या आहेत ना त्यात मी तुम्हाला सांगतो. म्हणून जीवनविद्या असं सांगते की शुभचिंतन करणं तुमच्या हातात आहे. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर. देवा तुझे मी किती आभार मानू. चिंतन, देवा मी तुझे किती आभार मानू. तुम्हाला डोळे दिलेस, तुम्हाला कान दिलेस, तुम्हाला हात दिले, तुम्हाला पाय दिले. देवा मी तुझे किती आभार मानू. या कातडीचे जोडे करून जरी तुझ्या पायात घातले तरीसुद्धा तुझं ऋण फिटणार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहावे. दररोज देवाचे आभार माना. हे सगळं दिल्याबद्दल देवाचे आभार माना. फुकट मिळालं ना अति परिचयात अवज्ञ म्हणतो. ह्या शरीराची आपल्याला किंमत आहे. कालच मी सांगितलं शरीराची आपल्याला किंमत नाही, कारण फुकट आहे. पण तुम्हाला मी सांगू का, तुम्ही जरा थोडा विचार करा. माझं पुस्तक वाचा, म्हणून मी सांगतो शरीर साक्षात परमेश्वर हे पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. शरीराची तुम्हाला जेव्हा किंमत कळेल ना तेव्हा तुमचा संसार चांग होईल आणि परमार्थ सांग होईल, दोन्ही होईल. पण जेव्हा तुम्हाला शरीराचं महत्त्व कळेल तेव्हा. आणि म्हणून हे जे शरीर आहे हे शरीर फार महत्त्वाचं आहे. हातामध्ये तुमच्या लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, विष्णू आहे. तुमच्या हातात सर्व आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे तुमच्या हातामध्ये जे आहे ते तर तुम्ही करा. शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला. आणि जीवनामध्ये काय घडतं ते पहा. का तुम्ही जे चिंतन करता त्यांना तुम्ही आमंत्रण देता. हा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. जे तुम्ही चिंतन करता ना त्याला तुम्ही आमंत्रण देता. म्हणून दुःखाचं चिंतन केलं दुःख तुमच्या वाट्याला येईल. काळजी चिंता केलीत दुःख, ते दुःखाला आमंत्रण. आणि प्रार्थना म्हटलीत की सुखाला आमंत्रण. आता आमंत्रण कोणाला द्यायचं ते तू ठरव, म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि मी माझं प्रवचन आटोपतो. कोकणचा कॅलिफोर्निया झालाच पाहिजे हा विचार घट्ट धरा. घट्ट कळलं की नाही. जशी ती घोरपड असते ना ती एकदा चिकटली ना की चिकटली, तसं हा विचार घट्ट धरा. कळलं की नाही. अगदी मनातून कधी तो सुटता कामा नये. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा म्हणायचं होणार होणार होणार, कोकणचा कॅलिफोर्निया होणार. असं अधूनमधून म्हणत राहा. सर्वांनी एकत्र येऊन जर म्हटलंत ना शक्ती निर्माण होईल. सर्व एकत्र येतात ना आणि एखादी गोष्ट करतात, मग वाईट असेल किंवा चांगली असेल, शक्ती निर्माण होते. मग चोर बघा, दरोडेखोरे करतात ना, 10 माणसं एकत्र येतात आणि दरोडे घालतात, त्यांना यश मिळतं. 10 माणसं एकत्र आली तर तुमचा धंदा चांगला होतो. म्हणजे एकत्र जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही चांगलं करू शकता आणि वाईट करू शकता, कारण शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि शक्ती दोन्ही करू शकते. तेव्हा कोकणचा कॅलिफोर्निया जर व्हायला पाहिजे असेल ना तर तुम्ही असा एकत्र या आणि कोकणचा होणार होणार होणार, कोकणचा कॅलिफोर्निया होणार, असं तुम्ही 21 वेळा 108 वेळा सगळ्यांनी म्हणायला शिका. कळलं की नाही. तुम्ही म्हणा हे म्हणून काय होणार वामनराव, झालं इथेच तो गर्भगळीत झाला. म्हणजे म्हणायला सुद्धा तयार नाही. आता ह्यानी काय होणार ते सांगतो. ॲज यू थिंक सो यू बिकम.
तुम्ही जे चिंतन करताना त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये घडत जातं. जे तुमच्या जीवनामध्ये घडतं ना ते तुमच्या चिंतनाचं फळ असतं. आणि म्हणून हे जर तुम्ही जर चिंतन केलं तर तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. एके ठिकाणी असं म्हटलं आहे बायबलमध्ये, कारण की नाही, इफ 2 of you shall agree on earth as touching anything that they shall ask, it shall be done for them of my Father which is in heaven. ही भाषा अगदी बोजड आहे, पण त्याचा अर्थ असा की तुम्ही 2 माणसं जरी एकत्र आली आणि देवाजवळ काही मागितलं तरीसुद्धा तुम्हाला तो देव देईल, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आता तुम्ही जर अनेक माणसं एकत्र आली आणि होणार होणार होणार, कोकणचा कॅलिफोर्निया होणार, आम्ही तो करणार, असं जर म्हटलं तर होणार नाही, झालाच पाहिजे. पण एकत्र येऊन म्हणायचं म्हणजे कठीण काम. असं कुठे वामनराव होतं काय, इथपासून सुरुवात कळलं की नाही. म्हणजे आणि आमच्याकडे काय वाद विवाद करण्यामध्ये लोक पटायचे, कळलं की नाही. बुवा काय होतं ते बघा ना, करून बघा आणि काय होतं ते बघा, पण करून बघण्याला सुद्धा बुद्धी नाही. तेव्हा कोकणच्या काय तुम्हाला एकत्र येऊन म्हणायला जर झालं तर करा, पण निदान आपल्या घरी बसून तर तुम्हाला करता येईल, घरी बसून करा. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, कोकणचा कॅलिफोर्निया होणार हा विचार जर तुम्ही घट्ट धरलात तर त्याचं फळ तुम्हाला सांगू का कसं मिळतं ते. आपण सगळी मंडळी कोकणातली आहोत. कोकणामध्ये तलाव आहेत, विहिरी आहे. तुम्ही तलावाच्या काठावर बसा आणि एक खडा घ्या, खडा, लहान खडा, आणि त्या शांत तलावामध्ये शांत पाणी असतं, असं एक खडा टाका. काय होतं ते बघा. त्या ठिकाणी पहिलं एक वर्तुळ तयार होतं, ते अगदी लहान असतं. मग दुसरं वर्तुळ तयार होतं, ते जरा मोठं असतं. तिसरं त्याहून मोठं. करता 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 वर्तुळ इतकं मोठं होतं की ते तलावाला व्यापून टाकतं, त्या तलावाला ते व्यापून टाकतं. तसं कोकणचा कॅलिफोर्निया होणारच, आम्ही तो करणारच, हा विचार घट्ट धरा. म्हणजे हा खडा तुम्ही विश्वामध्ये टाकलात, विश्वाच्या वातावरणामध्ये हा खडा टाकलात, या विश्वाच्या तलावामध्ये हा खडा टाकलात, एक तरंग उठेल, मग दुसरा उठेल, तिसरा उठेल आणि संबंध कोकणाला व्यापून टाकेल. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरव, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,